नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महिलांचा आवडता सण म्हणजे सुवासिनी महिलांचा अतिशय आवडता आणि खास असा सण तो म्हणजे वटपौर्णिमा. ही वटपौर्णिमा यंदा 2026मध्ये कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत, तसेच कोणत्या रंगाची साडी ही अजिबात किंवा बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घेता येईल. बघा, यावर्षी 2026मध्ये दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. तर यंदा 2026मध्ये ही वटपौर्णिमा आलेली आहे. 29 जून म्हणजेच सोमवारी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि पतीला आपल्या दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी प्रत्येक सुवासिनी महिला हे व्रत अतिशय निष्ठेने करत असतात. या पवित्र व्रताचा उगम माता सावित्रीच्या कथेवरून झाला आहे. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जायले होते तेव्हा त्या दृढ निश्चयी सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि कठोर तपश्चर्येच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण मिळवले. हा प्रसंग एका वटवृक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली घडला होता. म्हणूनच या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचे रूप मानले जाते. वडाचे आयुष्य खूप मोठे असते आणि त्यांचा विस्तारही अथांग असतो. आपल्या पतीलाही तसेच दीर्घायुष्य लाभावे, आपल्या कुटुंबाचा विस्तार व्हावा याच भावनेने हे व्रत उपवास केले जातात. शास्त्रात सांगितले आहे की कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचं फळ हे देखील अधिक पटीने आपल्याला मिळत असते. म्हणजेच 29 जून 2026 रोजी जी वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे म्हणजे अतिशय शुभ मुहूर्त तो आहे तो म्हणजे सकाळी 8:48 ते सकाळी 10:40 असणार आहे. शक्य असेल तर याच वेळी तुम्ही पूजा करून घ्या. जर काही कारणास्तव तुम्हाला या वेळेस पूजा करणं शक्य झाले नाही तर या दिवसाचा जो 2 तासाचा सहसा 2 तासाचा नसतो, 1.5 तासाचा जो राहुकाळ असतो, 1.5 ते 2 तासाचा राहुकाळ असतो, तो राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता. सण जवळ आला की आता सर्वांना पडलेला एक प्रश्न असतो तो म्हणजे आपण कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाची साडी नेसायची, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या, हा तर प्रश्न प्रत्येक महिलांच्या मनात पडलेला असतो. तर आपल्या अंगावरील आणि साड्या आपल्या मनावर आणि ऊर्जेवर परिणाम करतात. यंदाच्या वटपौर्णिमेसाठी अतिशय 5 हे शुभ रंग आहेत. ते कोणते आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहेत आणि कोणते 3 रंग आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत. चला तर मग पाहूयात. जे पहिले 5 जे शुभ रंग आहेत त्यामधला पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि सौभाग्याचे तर प्रतीक मानलं जातं. तसेच आपण जेव्हा सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं आणि आपण लग्नातही हिरवा चुडा घालतो कारण तो वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी आणि ताजेतपणा आणतो. हा रंग देवीच्या पूजेतही शुभ मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला पहिला जो रंग आहे तो हिरव्या रंगाची साडी नेसणे अतिशय शुभ मानले जाते. दुसरा तो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा पवित्रता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेमध्ये पिवळ्या वस्त्राला अतिशय महत्त्व आहे. त्याला आपण पितांबर सुद्धा म्हटलं जातं. पिवळा रंग परिधान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते आणि विष्णू आणि भगवान लक्ष्मी यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. तिसरा रंग म्हणजे लाल रंग. हा रंग उत्साह, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांना हा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तसेच ते सौभाग्याचे मुख्य लेणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कुंकूही लाल रंगाचे असते. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता. त्यामुळे तुम्हाला काय होतं तर एक सकारात्मक प्रकारची ऊर्जा मिळते. तसेच तुम्ही केशरी किंवा सफरचंद रंगाचा सफरचंद रंगाचा त्या रंगाची सुद्धा तुम्ही साडी घालू शकता. किंवा केशरी रंग हा सुद्धा सूर्योदय, त्याग आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. हा रंग अज्ञानताचा अंधकार दूर करून सकारात्मक आणतो. शौर्य आणि शक्ती यांचे प्रतीक असलेल्या या रंगाची साडी सुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकता. तसेच 5व्या नंबरची जी साडी आहे ती म्हणजे गुलाबी रंगाची. पिंक गुलाबी रंग हा प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग महिलांचा आवडतीचा रंग असतो. तसेच तो परिधान केल्यामुळे
रंगामुळे मन प्रसन्न तर होतच आणि शांत राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी हे रंग परिधान करणे खूप शुभ मानले जाते. बघा, याशिवाय तुम्ही चिंतामणी, राणी कलर, पोपटी किंवा क्रीम कलर रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. जसे काही शुभ रंग ऊर्जा देतात तसंच काही जे रंग धार्मिक कार्यात वर्ज केले जातात म्हणजे ते घातले जात नाहीत. म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी निळ्या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणेसुद्धा टाळावे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ किंवा देवकार्यात काळा रंगसुद्धा अशुभ मानला जातो, त्यामुळे या रंगापासून दूर राहा. साडीसोबतच सुवासिनी दिवशी या सोहळा शृंगार करणेसुद्धा आवश्यक आहेत. नाकात नथ, केसात गजरा, जोडवी, पैंजण, हातात काचेच्या बांगड्या नक्की घाला. म्हणजे साज शृंगार कळा. फॅशनच्या नावाखाली अनेक महिला एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालतात. हे अजिबात करायचं नाही. पण सणाच्या दिवशी तरी हातात काचेच्या बांगड्या असायला हवेत. साडी कोणत्याही रंगाची असली तरी चालेल, त्यामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा. प्लॅस्टिक किंवा मेटलच्या बांगड्या या अजिबात या सणाच्या दिवशी घालायच्या नाहीत. बघा, दोन्ही हातात कधीही समान म्हणजे सारख्या बांगड्या भरू नये. जर एका हातात आपण 2 घातल्या तर दुसऱ्या हातात 3 घालायच्या. जर आपण एका हातात 5 घातल्या तर दुसऱ्या हातात 6 घालायच्या. अशा प्रकारे तुम्हाला या बांगड्या घालायच्या आहेत. तसेच साड्याला मॅचिंग असल्या तरीही बांगड्यामध्ये काळा, निळा रंग हा अजिबात वापरायचा नाही. पांढरा रंग तर चुकूनही वापरायचा नाही. वटपौर्णिमेचा उपवास बऱ्याच महिला पूजा होईपर्यंत निर्जला पाणी न पिता करतात, तर काही महिला दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करत असतात. संध्याकाळी उपवास सोडत असतात. पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत करायच्या, पण आता पौर्णिमेला 1 दिवस व्रत केले जाते. तुमच्या घरात पूर्वीपासूनची पद्धत चालत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास केला तरीही चालतो. बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा वटपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे, म्हणजे ज्या महिलांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे, त्यांनी या दिवशी नवीन कोरी साडी किंवा आपल्या लग्नातील शालू नेसावा. तसेच हे व्रत केवळ विवाहित महिलाच नाहीत, तर ज्या मुलींचे लग्न जमले आहेत त्यांनीसुद्धा हे करू शकतात. त्यामुळे त्यांना चांगला जोडीदार मिळतो. या पवित्र दिवशी कोणाशी वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, खोटे बोलणे टाळा आणि महिलांचा या दिवशी अपमान करणं सोडा. तसेच घरात सुतक वगैरे असेल, मासिक धर्म पिरियड्स वगैरे असेल तर अशा वेळी फक्त तुम्ही उपवास करू शकता. तुम्हाला वडाच्या झाडाची पूजाही करता येणार नाही, म्हणजे वटवृक्षाची पूजाही करता येणार नाही. तुम्ही घरीच राहून देवाचे स्मरण करू शकता. तर मंडळी, आता वटपौर्णिमा 2026 याबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सुवासिनी महिलांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला तसेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.